नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. रस्ते सुरक्षा व परिवहन क्षेत्रात नव्या कायद्याने आजवरची सर्वात मोठी सुधारणा कायदा दुरुस्तीने घडून येणार आहे. या अंतर्गत अल्पवयीन मुलाने अपघात केल्यास त्यांच्या वडिलांना 3 वर्षांची कैद होणार आहे. दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात व अनेकांचे प्राण हकनाक जातात. त्या दृष्टीने मोठी कायदे दुरुस्ती करण्यात येते. पालकांच्या नावावर असलेले वाहन त्यांच्या अल्पवयीन अपत्याने चालवून अपघात केल्यास पालकांना जबाबदार धरून त्याबद्दल त्यांना 3 वर्षांची कैद व 25,000 रुपये दंड करून त्याशिवाय संबंधित वाहनाची नोंदणी कायमसाठी रद्द करण्याची नवी तरतूद मोटार वाहन कायद्यात करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली आहे. भारतात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात व त्यात 1.5 लोकांचे हकनाक प्राण जातात. या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक सुरक्षित व्हावी, लोकांनी वाहने जबाबदारीने चालवावीत आणि रस्ते अपघातात जखमी मृत होणाऱ्यांना लवकर न्याय आणि भरवीव भरपाई मिळावी यासाठी सध्याच्या मोटार वाहन कायद्यात दुरुस्त्या करण्याच्या विधेयकास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानुसार या कायद्याच्या एकूण 223 पैकी 68 कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे, तर 28 कलम पूर्णपणे नव्याने समाविष्ट करण्यात येत आहेत. सुधारित कायद्याच्या तरतुदींमध्ये हिट अँड रन प्रकरणात 2 लाख रुपये भरपाई देणे व अपघातात मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्याचा समावेश आहे. रस्ते सुरक्षा व परिवहन क्षेत्रात या नव्या कायद्याने आजवरची सर्वात मोठी सुधारणा घडून येईल. हे कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत पुढील आठवड्यात येईल व देशात सुरक्षित आणि लोकस्नेही अशी परिवहन व्यवस्था निर्माण होण्यासाठी सर्व पक्ष त्यास पाठिंबा देतील याची मला खात्री आहे, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. याखेरीज रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब अशा आपत्कालीन वाहनांना रस्त्यात वाट करून न देणाऱ्या वाहन चालकास 10,000 रुपयांचा दंड होईल. शहरातील नो एंट्री रद्द करण्यात यावी अशी मागणी मिनी ट्रान्सपोर्ट संघटनेने केली आहे. या संदर्भात संघटनेने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदन दिलं. नो एंट्री मोहिमेने ट्रक चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे असं संघटनेचं म्हणणं आहे. 407 मिनी ट्रक यांना शहरात नो एंट्री असल्याने चालकांच्या व्यवसायावर परिणाम होतोय. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, तेव्हा नो एंट्रीच्या वेळा बंद करण्याची मागणी मिनी ट्रान्सपोर्ट संघटनांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना केली आहे. 12 तासामधून जवळजवळ 6 ते 7 तासांची नो एंट्री दिलेली आहे आणि 8 तासाच्या नो एंट्रीमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा धंदा करू शकत नाही. आमचा पूर्ण व्यवहार ठप्प झालेला आहे आणि त्यांना आम्ही 2 ते 3 वेळा निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या फेवरची गोष्ट आहे आणि त्यासाठी आज आम्ही सर्वजण गाडी चालक मालक इथे साहेबांना आणखी भेटण्यासाठी आलेलो आहोत. आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की आम्ही ह्या वेळेमध्ये पूर्ण आमचा जो धंदा करण्याचा, व्यवसाय करण्याचा जो वेळ आहे तो पूर्णपणे नो एंट्रीमध्ये सामावून जातो. तर आम्ही धंदा कसा करायचा आणि त्या धंद्याच्या भरोशावर पूर्ण लोकांचे सर्व लोक गरीब असल्या कारणाने त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण पोट भरण्याचा तो एक धंदा असल्या कारणाने हमारा त्याच्यातून त्या नो एंट्रीमधून सूट देण्यात यावी. हमारा राजधानी है वो बॉम्बे है. बॉम्बे में भी लाइट व्हीकल की जो छोटी गाड़ी है उनको वहाँ पे भी नो एंट्री नहीं है. और 5 जिलों की राजधानी जो नागपुर है वहाँ पे भी ये गाड़ियों को राजधानी नहीं. हम लोग जाते रहते, हमको कभी दिक्कत नहीं. अपना छोटा सा शहर होने के बाद भी यहाँ पे नो एंट्री है. और दूसरी बात, हमको इसी के भरोसे पे हमारे बच्चों को पढ़ाना पड़ता है और वो पढ़ाने के अलावा फिर उसके अलावा 12 महीने का जो मेंटेनेंस है हमारा इंश्योरेंस का
टायरों का और गाड़ी का जो हमारा मेंटेनेंस है, हम ये कहाँ से पूरा कर पाएंगे। भातकुली तालुक्यातील हातुर्णा सातुर्णा गावातील दारूची दुकानं बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे। त्या संदर्भात महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। गावात दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महिलांनी दिला आहे। भातकुली तालुक्यातील हातुर्णा व सातुर्णा गावातील दारूबंदी करावी अशी मागणी महिलांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। दारूमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। युवकही मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी जात असून दारू विक्री बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला आहे। भातकुली या तालुक्यातील हातुर्णा हे गाव, या गावातली दारूबंदी झालीच पाहिजे असा आमचा मोर्चा आहे। दारूपासून आम्हाला एवढा त्रास आहे की आम्ही हे लहान लहान मुलं टाकून शेतीतले कामं करते आणि ते गावातले घरचे जे लोक असते ते तो रोज दारू पिऊन आम्हाला मारहाण करतात आणि आमच्या घरातल्या काही वस्तू घेऊन जातात। त्यापासून आम्हाला मुक्ती पाहिजे। अमरावती तालुक्यातील होमगार्ड भरती प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे। 8, 9, 10 ऑगस्ट दरम्यान ही भरती प्रक्रिया असून मोठ्या संख्येने युवक युवती भरती प्रक्रियेसाठी उपस्थित झाले आहेत। महाविद्यालयांचे बोनाफाईड सर्टिफिकेट अपात्र ठरवल्याने काही उमेदवारांमध्ये नाराजी आहे। अमरावती तालुक्यातील होमगार्डची भरती नव्याने सुरू आहे। 8, 9 व 10 ऑगस्ट पर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे। जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या मैदानात ही प्रक्रिया सुरू असून 10 ऑगस्ट नंतर अमरावती जिल्ह्यातील निवडलेल्या तालुक्यातील युवक युवतींची होमगार्ड प्रक्रिया पुढे चालवली जाईल। काही विद्यार्थ्यांजवळ महाविद्यालयांमधील बोनाफाईड सर्टिफिकेट आहेत। हे बोनाफाईड सर्टिफिकेट अवैध ठरवण्यात आले आहेत, त्यामुळे त्या युवक युवतींमध्ये नाराजी आहे। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त PR पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। देशभक्तीपर गीतं, कवायती, थांग ता मार्शल आर्ट, वेशभूषा स्पर्धा, रॅली अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। तसंच विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले। विद्यार्थ्यांची रॅलीही काढण्यात आली, ज्यामधून विद्यार्थ्यांनी नारे दिले। PR पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेच्या संचालिका मंजुळा नायर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। देशभक्तीपर कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले। वंदे मातरम मूवमेंट वाज लॉन्च्ड इन रिस्पॉन्स टू द पार्टीशन ऑफ बेंगॉल इन 1905. Swadeshi and Gold Bond were also organized as a part of this movement. The anti-partition movement was initiated. British सरकार की दमन popular judge. The Viceroy, Lord Harding, was wounded by bombing. The failure of non-cooperation movement of Mahatma Gandhi led to the revival of terrorist movement. Simon, go back! 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 Simon! विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले। तसंच देशभक्तीपर गीतांवर नृत्यही सादर करण्यात आले। थांगता मार्शल आर्टचं करतब विद्यार्थ्यांनी सादर केलं।
क्रांती दिनाचं औचित्य साधून शाळेच्या विद्यार्थ्यांची भव्य क्रांतीदिन रॅली बचत भवन येथून काढण्यात आली. PR पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूल, हाजी मेन्शन, विश्राम भवन कॅम्प या मार्गाने रॅलीने भ्रमण केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. 7वी ते 11वी पर्यंतचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी होते. बढ़ते कदम सिंधी युवक सोशल ग्रुपच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. बढ़ते कदम सिंधी युवक सोशल ग्रुपच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 10वी, 12वी, सेटनेट, PhD झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. रामपुरी कॅम्पमधील शिवमंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर सुनील देशमुख हे होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नगरसेवक भूषण बनसोड, दैनिक प्रतिदिनचे संपादक नानक आहुजा, माजी उपमहापौर नानकदास दासमलानी आदी उपस्थित होते. आमदार डॉक्टर सुनील देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. बढ़ते कदम ग्रुपचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक श्रीचंद तेजवानी यांनी हे विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. स्टूडेंट को वो साहिल ऑप्टिकल की ओर से दी जा रही है. मैं उनके लिए भी एक जोरदार तालियां बजाऊं. बीतता जा रहा है और थोड़ा सा कार्यक्रम लेट. इन सभी बच्चों सनी मोहनलाल, नीलम, राजकुमार आहूजा, कुमार बसंतवानी डिग्री प्राप्त की है, D.Ed की. साल BCom पास आउट हुए हैं और जल्द से जल्द स्टेज पे आने की कृपा. सुनील बाबू को भी अर्जेंट. इससे भी अच्छा अवसर अगर आपको मिले, पुणे हो, बॉम्बे हो, दिल्ली हो, बेंगलोर हो या बाहर विदेश में हो, तो ये हमने उसको ठुकराना नहीं चाहिए. क्योंकि जब हम लोग छोटे होते हैं तब स्कूल की बात अलग होती है. सबसे अच्छी स्कूल वही मानी जाती है जो आपके घर के पास में हो. लेकिन जो कॉलेज की बात वो नहीं होती. कॉलेज वो होता है अच्छा है कि जिसमें आपको कॉलेज पूरा करने के बाद जो आपको प्लेसमेंट जिसको बोलते हैं कि आपको इंडस्ट्री हो या सेल्फ एंटरप्रेन्योरशिप हो, उसका ज्ञान जहां पे अच्छा मिले. और एक से बढ़कर एक कॉलेजेस आते हैं इंडिया टुडे में, उसका रैंकिंग आता है आर्ट्स में, कॉमर्स में, साइंस में, कौन से क्षेत्र में कौन सा कॉलेज या कौन सी यूनिवर्सिटी टॉप में है. अभी मैं आज ओलंपिक शुरू हुआ कल, तो ओलंपिक की मैं लिस्ट देख रहा था कि उसमें कितने स्पोर्ट्समैन हैं. तो अमेरिका में सबसे अच्छी यूनिवर्सिटी स्टैनफोर्ड है. स्टैनफोर्ड के ही सबसे ज्यादा ओलंपियन इस साल में आया है. मतलब जहां शिक्षा अच्छी होती है वहां बाकी गुण भी उस छात्र छात्रियों में अच्छे उनको जरूर मिलते हैं. समाज में सारे लोगों को पहुंचाने का काम ये बढ़ते कदम ये ग्रुप करता है. सही माने में इनको अभी बढ़ते कदम नहीं, दौड़ते कदम बोलना चाहिए. जो स्पीड से ये दौड़ रहे हैं और इसीलिए इस ग्रुप को एक नई जिम्मेदारी हम दे रहे हैं. अभी हमने कीते जी से बात किया, नानक भाई से बात किया. जिस चीज का उल्लेख, जिस बात का उल्लेख भूषण जी बंसोड़ ने किया कि जो समस्या कई सालों से सिंधी समाज के सामने है और उसमें से निकलने का प्रयास वो कर रहे हैं, जिसका पूरा ब्यौरा अभी आपने किरण जी गीते के माध्यम से सुना. ये जो शासन आया हुआ, ये शासन, ये प्रशासन सिंधी समाज के लिए अतिरिक्त, जिसको बोलते ज्यादा और बहुत बड़े पैमाने पे आस्था रखता है. और इसीलिए 1947 से जो समस्या थी वो समस्या का निराकरण करने के लिए 15 दिसंबर 2015 में जो शासन निर्णय लिया था
वो शासन निर्णय नीचे तक। जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील प्रकरणांचा निपटारा करण्याकरता तसंच किती प्रकरणं प्रलंबित आहेत याचा आढावा बैठकीत घेण्यात आला। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक गुन्ह्यांचीही दखल, त्यांचा निपटारा तसंच मृतकांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेणे याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली। जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली। निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील प्रकरणांचा निपटारा करण्याकरता तसंच किती प्रकरणं प्रलंबित आहेत याचा आढावा घेण्यात आला। निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, पोलीस आयुक्त यांचे प्रतिनिधी, सहाय्यक पोलीस आयुक्त आर.जी. देशमुख, समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, समाज कल्याण निरीक्षक राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंडागळे, अशासकीय सदस्य खडसे व सुरेश स्वर्गे आदी यावेळी उपस्थित होते। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक गुन्ह्यात शहर विभागात 44 गुन्हे दाखल असून यातील 5 प्रकरणांचा निपटारा झालेला आहे। 2015 मध्ये मयत झालेल्या व्यक्तींच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। काही गुन्हे प्रलंबित असतात, त्याची कारणं अशी असतात की हायकोर्टामध्ये जे आरोपी असतात ते आरोपी अर्ज करतात की आमच्यावरच्या जो FIR आहे तो रद्द करावा आणि त्यामुळे काही गुन्हे प्रलंबित असतात, त्यावर शासनाला काही करता येत नाही। परंतु आम्ही जे अशासकीय सभासद आहेत त्या अशासकीय सभासदांनी त्या ठिकाणी असा प्रस्ताव मांडला की जे प्रकरणं हायकोर्टामध्ये प्रलंबित असतील अशा प्रकरणामध्ये आपण सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला पाहिजे की का आहेत प्रकरणं प्रलंबित। त्याप्रमाणे त्या ठिकाणी जे PP आहेत त्या PPना आपण संपर्क साधला पाहिजे आणि त्यांना संपर्क साधून त्या ठिकाणी ती गतिमान प्रक्रिया केली पाहिजे। विशेषतः आम्ही दुसरा असा प्रश्न मांडला की जी मुलं अज्ञान आहेत, जी 18 वर्षाची झालेले नाहीत, त्यांच्यावर जर अन्याय होत असेल ॲट्रॉसिटी ॲक्टखाली तर ते जास्त सिरियस आहे। त्याचप्रमाणे ही प्रकरणं सार्वजनिक ठिकाणी घडतात। या ठिकाणी आतापर्यंत 7 गुन्ह्यामध्ये लाभार्थी संख्या 7 होती आणि शासनाकडून त्यांना आर्थिक जे अर्थसहाय्य आहे ते 10 लाखापर्यंत आता आजच्या या 2015-16च्या या कालावधीमध्ये वाटप करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे एका वानखडे यांच्या घरामध्ये जे मयत झालेला होता या प्रकरणामध्ये त्यांना सुद्धा नोकरी देण्याच्या संदर्भात या ठिकाणी प्रस्ताव मांडला होता आणि शासनाला सुद्धा पाठवला गेला होता। तर शासनाकडून असं आलं होतं की जिल्हा दक्षता समितीमध्ये आपण निर्णय घ्यावा समोर ठेवून, तर त्या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली की वानखडे कुटुंबियांना त्याच्याबद्दल त्यांना अर्थसहाय्य देण्याच्या नांदगावपेठ या ठिकाणचं प्रकरण आहे। श्रीमती कमलाबाई अमृतराव वानखडे यांचं वारसा आणि शासकीय प्रमाणित नोकरीच्या संदर्भातला विषय होता। त्यांच्या कुटुंबाचा भातकुली तालुक्यातील पेढी प्रकल्प आणि गावांचं पुनर्वसन तसंच पेढीच्या पुराने झालेलं गावांचं नुकसान, पेढी नदीवर संरक्षण भिंत बांधणे व त्यासाठी लागणारा निधी, खराब रस्ते, जुने पूल अशा विविध मुद्द्यांवर आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। भातकुली तालुक्यातील पेढी प्रकल्प आणि गावाचं पुनर्वसन करण्यासंदर्भात आमदार रवी राणा यांनी जिल्हा कचेरीत आढावा बैठक घेतली। जिल्हाधिकारी किरण गित्ते, भातकुलीच्या तहसीलदार वैशाली पाथरे, नायब तहसीलदार, तलाठी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। पेढी नदीच्या पुराचा बसलेला फटका तसंच सावरखेड, हातुर्णा, कुंडसर्जापूर, अळणगाव या गावांना संरक्षण भिंत बांधणे, रस्ते, जुने पूल, त्यासाठी लागणारा निधी अशा अन्य विषयांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला। संरक्षण भिंत बांधण्यासाठी 273 कोटींचा खर्च पेढी प्रकल्पासाठी झाला असून अजून त्याकरता 68 कोटींची गरज आहे। तसंच पांढरी या गावालगत पुनर्वसन करण्यात येत आहे, त्यासाठीही 12 कोटींच्या खर्चाची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे। ही कामं जलद गतीने करण्याचे आदेश आमदार रवी राणा यांनी दिले। पेढी प्रकल्पाची समस्या, या समस्यावर पूर्ण आढावा बैठक झाली। विधानसभेमध्ये पेढी प्रकल्पाच्या पेढी नदीला जो पूर आला होता, पुरापासून ज्या ज्या गावांना नुकसान झालं, ज्या गावामध्ये भातकुलीमध्ये किनाऱ्यावर बसलेले काही लोक वाहून गेले, त्यामध्ये एक मृतदेह आढळला आणि पेढी नदीमुळं अनेक गावामध्ये पाणी घुसलं होतं। अत्यंत अस्तव्यवस्था झाली होती गावागावाची।
त्या नदीच्या पात्राला लागूनचे जे जे गाव आहे, भातकुली गाव आहे, आणखी त्या संबंधित बाकीचे गाव आहेत, त्यांना सगळ्यांना संरक्षण भिंत झाली पाहिजे. या संदर्भातला ठराव झाला. या संदर्भात 5 कोटी रुपये सभागृहामध्ये जे इरिगेशन मंत्री जे गिरीश महाजन त्यांनी घोषणा केली होती, त्या उद्देशानं तिथे संरक्षण भिंत ताबडतोब बांधला जाणार आहे. त्याचप्रमाणे पीडी प्रकल्पाचे लाभार्थी जे आहे, जे ज्या ज्या गावाचं पुनर्वसन करायचं आहे, वाशेवाडी हे पूर्ण गाव पुनर्वसन करायचं आहे, त्याचासुद्धा एक निर्णय त्याच्यामध्ये झाला. कारण वाशेवाडी गाव हे मागच्या गेल्या हप्त्याच्या पाण्यामध्ये पूर्ण पाण्याने घेरलं होतं. अनेक लोकांना तिथे असुविधा झाली होती. ते गावसुद्धा आपण लवकरच तिथे पुनर्वसन करत आहे. आणि आतापर्यंत 273 कोटी हे पीडी प्रकल्पामध्ये पुनर्वसनासाठी आणि शेतकऱ्यांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना असा 273 कोटी रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहे. तर गावातल्या विद्यार्थ्यांसाठी सोय होईल, शेतकऱ्यांना शहरामध्ये येण्यासाठी सोय होईल. तर हा निर्णयसुद्धा कलेक्टरने दिलेला आहे की ज्या महानगरपालिकेच्या गाड्या, बस गाड्या ज्या गावामध्ये जातील त्या ग्रामपंचायतमध्ये त्या कंडक्टरने ड्रायव्हरने सही केली पाहिजे की इतक्या वाजता ती गाडी त्या गावामध्ये आली आणि इतक्या वाजता त्या गावामधून जात आहे. जी गाडी त्या गावामध्ये जाऊन साईन करेल त्याची प्रेझेंटेशन बुक राहील. त्या बुकप्रमाणे त्या गाडीचं महानगरपालिका बिल काढेल. अन्यथा त्या गाड्यांना महानगरपालिका कुठल्याही प्रकारचं बिल काढणार नाही. श्रावण महिना सुरू आहे. श्रावणामध्ये शिवाची आराधना केली जाते आहे. भाजी बाजार परिसरातील सोमेश्वर मंदिर प्राचीन असून इथे नित्यनेमाने पूजा अर्चा अभिषेक केले जातात. श्रावणाचं पर्व विशेषत्वाने मंदिरात साजरं होतंय. स्वयंभू शिवलिंगाची आराधना शिवभक्त करत आहेत. भाजी बाजार येथील श्री सोमेश्वर मंदिर हे अनेकांच्या आस्थेचं केंद्र आहे. श्रावणात दूरदूरून येथे भाविक दर्शनाला येतात. सुमारे 250 वर्षापूर्वीच हे मंदिर आहे. सोमनाथ शिवलिंगाची ज्योत सर्वत्र प्रकाशमान झाली व त्यावेळी स्वयंभू शिवलिंगाची उत्पत्ती या टेकडीवर झाली. तोच हा सोमेश्वर. श्रावण महिन्यानिमित्त येथे रुद्राभिषेक आरती केली जाते. मोठ्या संख्येनं भाविक आरतीला उपस्थित असतात. श्रावणानिमित्त मंदिरामध्ये सजावट करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वज्ञ ज्ञान प्रबोधन मंडळ यांच्या वतीने माता खिडकी येथील श्रीकृष्ण मंदिर देवस्थान येथे ब्रह्मविद्या निरूपण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. 14 ऑगस्ट पर्यंत होणाऱ्या या निरूपण सोहळ्याचा आनंद मोठ्या संख्येनं भाविक घेत आहेत. समाजाचं आपण काही देणं लागतो या विचाराने सामाजिक बांधिलकी म्हणून अच्युत गोत्रीय भक्तांसाठी सर्वज्ञ ज्ञान प्रबोधन मंडळ अमरावतीच्या वतीने श्रीमद ब्रह्मविद्या शास्त्रांतर्गत आचार प्रकरणावर निरूपण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. माता खिडकी येथील श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट याचे आयोजक आहेत. माता खिडकी श्रीकृष्ण मंदिर देवस्थान येथे हा कार्यक्रम होतो आहे. वडनेर भुजंगचे प्रवाचक परमपूज्य श्री दिगंबर मुनी अंकुर नेरकर निरूपण करत आहेत. 14 ऑगस्ट पर्यंत हा कार्यक्रम असून 14 ऑगस्ट रोजी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येनं भाविक लाभ घेत आहेत. आपण अपेक्षा करायची कशी तळमळ असते ती तळमळ असते. मला असा तळमळ चैतन्य मायेपर्यंत ज्या विद्या आहे देवता आहे त्यांचे सांगितलं. काय सांगितला? देवतेच्या विद्यावंत आणि ज्ञानी याचा फरक लक्षात घ्या. तो
विद्यावंत आहे, त्याला पिंडस्था प्रकाशते देहामध्ये, त्या पिंडस्थेचे तो ध्यानोदर करतो, त्याच्यामुळे तो ब्रह्मंडस्थेला पावन होतो. आणि हा ज्ञानी या परमेश्वर ते नाही. द्वापारयुगात यज्ञ आहे, 100 यज्ञ करणं. ते जर तुम्ही कलियुगात केलं किंवा त्रेतायुगात केलं, फळ मिळत नाही. मग काही होत नाही काय ना, काही नाही होत. वरच्या युगी आचरला, खालच्या युगीचा धर्म, तर खालच्या युगात परमेश्वरी देऊ शकत नाही का ना, देव देतात. कारण देव. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.